2025मध्ये तुम्हाला एका अशा खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे की ज्या महाविद्यालयाची संपूर्ण भारतामध्ये कमी फी आहे. होय, मी केरळ राज्याबद्दल बोलतो आहे, जिथे खाजगी महाविद्यालयांची फी दरवर्षी 7 लाख रुपयापासून सुरू होते. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला केरळ राज्यातील रजिस्ट्रेशन करावे लागेल, जे की 3 दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे. केरळच्या नीट UG 2025 काउन्सिलिंगचे फॉर्म आधीच सुरू झालेले आहेत. हा फॉर्म भरणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पालकांचा हा प्रश्न असतो की कोणाला कमी फीचा फॉर्म भरायचा आहे, फॉर्म न भरता आम्हाला केरळ राज्यात प्रवेश मिळू शकतो का? केरळ आणि नॉन केरळ म्हणजे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे का? येथे किती महाविद्यालये आहेत? बाहेरील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळू शकतो का? सीट मॅट्रिक्स काय आहे? अंदाजे फी किती आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची कोणतीही माहिती चुकणार नाही आणि तुम्हाला केरळ राज्यातील काउन्सिलिंगबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जर काही कारणास्तव तुम्ही सरकारी आणि प्रायव्हेट म्हणजे आपल्या इकडचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळत नसेल तर हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो, कारण इतकी कमी फी संपूर्ण भारतात कुठेही मिळणार नाही. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सर्वप्रथम फॉर्मबद्दल बोलूया. हा एक असा फॉर्म आहे जो प्रत्येकानं भरावा. जर तुम्हाला अद्याप कल्पना नसेल की तुमचे गुण किती आहेत आणि तरीही आपण सेफ साईड म्हणून हा फॉर्म भरायचा आहे, कारण कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला सरकारी किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळत नसेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. पालकांचा दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही नीटची परीक्षा दिली आहे, नीटचे गुण येतील तर आम्हाला हा फॉर्म भरायचा आहे का? तर समजा हे फॉर्म स्टेट काउन्सिलिंगचे फॉर्म आहेत. तुम्ही कितीही गुण घेऊन आलात, जर तुम्हाला कोणत्याही राज्यातील खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या राज्याचं काउन्सिलिंग फॉर्म भरणं अनिवार्य आहे. तसंच केरळचं सुद्धा आहे. हा एक काउन्सिलिंग फॉर्म आहे जे भरणे अनिवार्य आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला केरळ राज्यामध्ये प्रवेश जर भरला नाही आपण तर प्रवेश मिळू शकत नाही. तिसरी गोष्ट अशी की हा फॉर्म आपण कधीपर्यंत भरू शकतो, तर तुमच्यासमोर जी सूचना दिलेली आहे केरळ राज्यातली आणि त्या वेबसाईटसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही हा फॉर्म आजपासून भरणे सुरू करू शकता त्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, जेणेकरून तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल. नीट UG 2025च्या काउन्सिलिंग फॉर्ममध्ये काय आहे आणि हा फॉर्म आपण का भरावा? तर यामध्ये बघा, फॉर्म भरणे आपल्याला अनिवार्य आहे. फॉर्म भरल्याशिवाय आपण केरळ राज्यामध्ये काउन्सिलिंग करू शकत नाही आणि प्रवेश घेऊ शकत नाही. केरळ राज्यामध्ये केरळ आणि नॉन केरळ विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत आणि आपल्याला फॉर्म भरल्याशिवाय केरळ राज्यामध्ये प्रवेश मिळत नाही आहे. त्यामुळे आपण फॉर्म भरणं अनिवार्य आहे. केरळमध्ये एकूण 32 महाविद्यालये आहेत. इथे 3 प्रकारची महाविद्यालये आहेत. एक म्हणजे गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट आणि डीम युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज आहे. अशा प्रकारचे कॉलेजेस आहेत. केरळमधील महाविद्यालयांची संख्या आणि प्रकार बघा. सरकारी महाविद्यालये आहेत. केरळ राज्यामध्ये अनेक सरकारी महाविद्यालये आहेत. खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि डीम युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज आहे. तर यामध्ये 15% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोट्याने भरल्या जातात आणि 85% जागा हे स्टेट कोट्यामधून भरल्या जातात. आणि खाजगी महाविद्यालय 19 खाजगी महाविद्यालये आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकारे जागा भरल्या जातात, म्हणजे 15% NRI, 15%
अदर स्टेट आणि 85% स्टेट कोटा आणि 15% NRI आणि अदर स्टेटमधून भरले जातात. 15% NRI आणि 15% अदर स्टेट आणि 70% जागा ह्या त्यांच्या स्टेटमधून भरल्या जातात. अशा प्रकारचे 3 प्रकारचे हे महाविद्यालय आहेत. आता फीबद्दल बोलूया. येथील खाजगी महाविद्यालयांची फी अंदाजे 7,77,000 रुपयापासून सुरू होते आणि 8,66,000 रुपयापर्यंत आहे. म्हणजे भारतामधून सगळ्यात कमी फी असलेले हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. जर तुम्ही एकूण बजेटबद्दल विचारत असाल तर एकूण बजेट जवळपास 40 ते 47 लाखापर्यंत आहे. म्हणजे भारतातील हे सर्वात कमी बजेट आहे. तुम्ही म्हणसाल 40 ते 47 लाख काय कमी आहेत का? परंतु इतर जे राज्य आहेत त्यांचं बजेट जवळपास 60, 65, 70, 80, 90 लाखापर्यंत जाते. त्यामुळे हे खूप स्वस्त आहे. साहजिकच याचा कट ऑफसुद्धा किती येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि NRI कोट्यातून जर आपण प्रवेश घेऊ इच्छित असाल तर या ठिकाणी 2 कोटीपर्यंत हे अंदाजे 21 लाखांपर्यंत दरवर्षीचं अंदाजे हे बजेट आहे. 21 लाख पर इयर NRIमधून. आता बाहेरील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे केरळ राज्यामध्ये. याच्यामध्ये 15% जागा ह्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी असतात. NRI कोट्याच्या 15% असतात. आणि डीम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला MCC काउन्सिलिंग करावं लागते. ती काउन्सिलिंग वेगळी आहे. तर आपल्याला 15% ज्या बाहेरील राज्यातील सीट आहेत त्यासाठीच आपण या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. बाहेरील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण रजिस्ट्रेशन करून ठेवणं हे फार गरजेचं आहे. केरळ राज्यातलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला मी शेवटी वेबसाईट कुठे जायचं आहे आणि कुठे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते सुद्धा स्क्रीनवरती दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पुढील टॉपिक जो आहे तो म्हणजे कट ऑफ किती जाते, कट ऑफ आणि रँक किती राहणार आहे. तर साधारण केरळ राज्यातील प्रायव्हेट कॉलेजचा अदर स्टेटसाठी कट ऑफ हा 20,000 रँकपासून 1 लाख रँकपर्यंत आपल्याला कॉलेज मिळू शकतं. आपल्या रँकिंगनुसार टॉप कॉलेजची रँक हाय जाते. तर 1 लाख रँकपर्यंत यावर्षी कॉलेज मिळालेले आहेत. साधारणतः म्हणजे यावर्षी बघा 1 लाख रँक म्हणजे जवळपास 580पासून विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज मिळालेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात तर 597पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही. म्हणून आपण जर आपला स्कोअर आपल्याला आज माहीत नाही परंतु आपण रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर हे आपल्याला फायदेशीर राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याबाबतीत माहिती नव्हती त्यांनी हा फॉर्म निश्चित भरून ठेवावा. रजिस्ट्रेशनची फी काही जास्त नाही आहे, फक्त 625 रुपये फी असते. ते मी तुम्हाला समोर स्क्रीनवर दाखवणार आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे तुम्हाला या केरळ राज्यातली जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनची वेबसाईट तुम्हाला मी दाखवणार आहे. नक्कीच ही आपल्याला सेफ साईड आहे. हा फॉर्म आपण नक्कीच भरून ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप माहिती नाही त्यांनी हा फॉर्म भरून ठेवा. कारण फॉर्म भरल्याने किमान तुम्ही येथील जागा घेण्यासाठी पात्र तरी असाल. जर तुम्हाला संपूर्ण महाविद्यालयांची माहिती पाहायची असेल तर तुम्हाला मी समोर वेबसाईटवरती स्क्रीनवर दाखवणार आहे. त्यामुळे बाकी समोरील पुढील माहिती आपण स्क्रीनवरती बघूया. सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. वेबसाईट बघा www.cce.kerala.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे. याच्यावर ॲडमिशन टू प्रोफेशनल डिग्री कोर्सेस केरला, ऑफिस ऑफ द कमिशनर फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन, इंजिनिअरिंग, MBBS, BDS सगळ्यासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे. तर हे ॲप्लिकेशन पोर्टल आहे. KEAM 2025चं लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे 10 मार्च 2025 आणि लास्ट डेट ऑफ सर्टिफिकेट अपलोडिंग 15 मार्च 2025 अशी आहे. पॉईंट टू रिमाइंडर बिफोर यू प्रोसीड. याच्यामध्ये आपल्याला 5 स्टेप आहेत
पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. OTP आपल्या मोबाईल नंबरवरती OTP, ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर OTP येऊन रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर दुसरी स्टेप आहे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तिसरी स्टेप आहे पे ॲप्लिकेशन फी. तर या ठिकाणी फीचा मुद्दा आहे तर 625 एवढीच फी आहे. त्यानंतर स्टेप 4 आहे अपलोड इमेज अँड सर्टिफिकेट. म्हणजे आपण पेमेंट केल्यानंतरच डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. अपलोड डॉक्युमेंटमध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, अपलोड PDF, डेट ऑफ बर्थ, नेटिव्हिटी, सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर स्टेप 5 आहे प्रिंट ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे फॉर्म भरल्यानंतर शेवटची स्टेप आपली प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. हे डिक्लेरेशन आपल्याला देऊन पुढे प्रोसीड करायचं आहे. अशा प्रकारच्या 5 स्टेप आहेत. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. प्रोसीड टू रजिस्ट्रेशन. बघा रजिस्ट्रेशन फॉर्म अगदी छोटा आहे. या ठिकाणी आपण 10वीच्या सर्टिफिकेटनुसार जे आपण नीटमध्ये भरलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ निवडायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकून या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आहे, एक पासवर्ड तयार करायचा आहे आपला आणि रजिस्टर करायचं आहे. खूप सोपी प्रोसेस आहे रजिस्टरची. या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करून पुढील कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. अशा प्रकारचं हे KEMचं रजिस्ट्रेशन आहे. हे ज्या विद्यार्थ्यांना MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचं रँकिंग आपल्याला माहीत आहे, प्रत्येकाला माहीतच असते, परंतु हे जर भरून ठेवलं आपण रजिस्ट्रेशन तर पुढील त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये आपण पात्र असू शकू. आपलं ॲडमिशन घेणं असो की नसो, रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे असं काही नाही आहे. अशा प्रकारचा हा KEMचं रजिस्ट्रेशन आहे. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिलिंग करू शकता. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारचा हा संपूर्ण केरळ राज्यातील प्रवेशाच्या माहितीचा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.